राज्य सरकारकडून नवीन ऑर्केस्ट्रा परवाने देण्यास पूर्णपणे बंदी, जुन्या परवान्यांचं नूतनीकरण सुद्धा थांबवण्याचा निर्णय. त्यामुळे लाईव्ह म्युझिकच्या नावाखाली सुरू असलेल्या डान्स बार्सना मोठा झटका बसणार. उच्च कॅफेनयुक्त पेयांच्या बाटल्यांवरील एनर्जी ड्रिंक हा उल्लेख 90 दिवसात हटवा, FSSAIचे शीतपेय कंपन्यांना निर्देश. स्टिंग, पेप्सी, रेडबुल यांसारख्या कंपन्यांना आदेश लागू. गुजरातच्या वलसाड जिल्ह्यातील भिलाड रेल्वे स्थानकाजवळ भरूच पालघर ट्रेनचा एक डबा रुळावरनं घसरला. अहमदाबादकडे जाणारी रेल्वे वाहतूक विस्कळीत, रेल्वे रुळ पूर्ववत करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू. गणेशोत्सवानिमित्तानं मध्य रेल्वेच्या 246 विशेष रेल्वे गाड्या. गणेशोत्सवानिमित्तानं कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन विशेष ट्रेन्सची घोषणा. यामध्ये 184 आरक्षित विशेष रेल्वे तर 62 अनारक्षित मेमू विशेष गाड्यांचा समावेश. विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या बसमध्ये अग्निशमन यंत्रणा, CCTV कॅमेरा लावण्याचे आदेश. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी RTOकडून नवीन नियमावली जारी. किमान 30 दिवसांचं चित्रीकरण जतन करण्याच्या सूचना. ठाणे आणि रायगडमधील MMRDAची 2521 घरं दुरुस्त करून म्हाडामार्फत लॉटरी काढण्याचे आदेश. गिरणी कामगारांना लवकरच हक्काची घरं मिळवून देण्यासाठी प्रशासनाकडून तयारी. BMCच्या मालकीच्या जागांवरील पुनर्विकास प्रकल्पामध्ये विकासकांकडून जमिनीच्या मूल्याच्या 25% रक्कम वसूल करण्याचा प्रस्ताव. FSI वाढीच्या निर्णयानंतर BMCच्या तिजोरीला फटका बसल्यामुळे नवा निर्णय. मुंबईत इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील गॅलरीचा भाग कोसळला. दुर्घटनेत 6 जण अडकले होते. 13 वर्षांच्या मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू, 5 जण सुखरूप. इमारतीमधील रहिवाशांना तात्पुरते ठाणे मनपा शाळेत हलवलं. डोंबिवलीतील 61 वर्षीय निवृत्त नौदल अधिकाऱ्याची ऑनलाईन फसवणूक. विशेष ओळखपत्राच्या आमिषानं OTP घेत भामट्यानं खात्यातनं 5,98,000 रुपये लंपास केले. पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू. HCMTR प्रकल्पासाठी 30% सरकारी जमीन विना मोबदला पुणे महापालिकेला देण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश. पुणे शहर आणि परिसरात वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी हा प्रकल्प राबवला जाणार. पुणे महापालिकेकडून भर पावसात भिंतीवरती रंग लावण्याचा प्रकार. दरम्यान भिंतीवर मारलेला रंग पावसाच्या पाण्यात वाहून गेल्याचे फोटोही समोर. पुण्यातील बिबेवाडीच्या आदिनाथ सोसायटीच्या मागील भिंतीवर हे रंगकाम सुरू होतं. तर भर पावसात भिंती रंगवण्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर पुणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी हात झटकले. अशा प्रकारचं काम सुरू नसून त्याला निधी दिलेला नाही, क्षेत्रीय कार्यालय आयुक्तांची माहिती. पुणे शहरात 1 आणि 2 ऑगस्टला सिमेंट मिक्सर वाहतुकीला परवानगी. शहरात वाहतूक करण्यासाठी 2 दिवस परवानगी लागणार नाही. पुण्यातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पालिका 12 मिसिंग लिंक रस्ते जोडणार. आयुक्त नवल किशोर राम यांची माहिती. रखडलेले रस्ते पूर्ण झाल्यामुळे वाहतुकीला मोठा दिलासा मिळणार. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील 133 कंत्राटी प्राध्यापक भरतीतील अनियमिततेच्या आरोपांची कुलगुरूंकडून दखल. विद्यार्थी कृती समितीच्या तक्रारीनंतर स्पष्टीकरण. पुणे जिल्हा परिषदेच्या 2026 आणि 27 या वर्षासाठी 333 कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पाला एकमतानं मंजुरी. मूळ अर्थसंकल्पात 32 कोटी रुपयांची वाढ.